नमस्कार मैत्रिणींनो, आज मी करणार आहे डिंकाचे लाडू। त्यासाठी मी इथे 1.5 किलो गहू घेतले आहेत। गॅसवर कढई ठेवली आहे, ती तापली। आता मी त्यात गहू टाकते भाजण्यासाठी। गहू भाजताना सतत हलवत राहायचे, गव्हांना खाली लागू नाही द्यायचे। मीडियम गॅसवर भाजायचे गहू। हे बघा, खरपूस भाजले गेले आहेत गहू। असे भाजायचे खरपूस छान। भाजताना भाजल्यानंतर ते असे हलके लागतात। आपण जेव्हा हलवतो ना गहू, त्यावेळेस हलके लागतात, म्हणजे भाजून झाले खरपूस छान। मेथ्या घेतल्या मी 100 ग्रॅम, त्याही भाजते। हे बघा, मेथ्याही भाजल्या आहेत छान खरपूस। मेथीचे लाडू करण्यासाठी मी इथे हे साहित्य घेतलेलं आहे। 250 ग्रॅम मी डिंक घेतला आहे। 100 ग्रॅम गोडंबी घेतलेली। ही गोडंबी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते। कंबरदुखी, सांधेवात वगैरे हे गोडंबीने आपले कमी होतात ही खाल्ल्याने। आणि बदाम घेतले 250 ग्रॅम, काजू घेतले 250 ग्रॅम, आणि ही जायफळ घेतले अर्ध। ही जायफळची पूड घेतली अर्धी, आणि हा गूळ घेतला आहे 1.5 किलो। 1.5 किलो पिठी गव्हाची, तर 1.5 किलोच मी गूळ घेतला आहे। हे खारीक खोबऱ्याचं किस आहे। मी खारीक वाळवून घेतली, फोडून आणि वाळवून घेतली, आणि खोबरे तुकडे करून वाळवले, आणि चक्कीमधून मी त्याला दळून आणले। हे एकूण 1.5 किलो खारीक आणि 1.5 किलो खोबरे। गॅसवर कढई ठेवली तापवायला। कढई गरम झाली, आता त्यात तेल टाकते थोडंसं। तेल गरम झालंय, आता त्यात मी हा डिंक टाकते तळण्यासाठी। हे बघा, असं तळायचा डिंक तेलामध्ये। तुपात पण करतात, पण आम्हाला हे तेलातच आवडतात लाडू, त्याच्यामुळे मी तेलातच लाडू करणार आहे। त्यामुळे डिंकही तेलातच तळला। हे बघा, असा फुटला तो। नंतर आपल्या लहानसारखा, ज्वारीच्या लहानसारखा झाला बघा। आता हा तळलेला डिंक मी मिक्सरमधून बारीक करते, आणि गोडंबी थोडीशी जाडसर बारीक करून घेते। हे 1.5 किलो तेल घेतलं आहे मी। गरम झालं आहे, आता मी हा गूळ टाकते त्यात। बारीक केला मी तो गूळ टाकते तेलामध्ये। आणि चक्कीतून दळून आणले। थोडंसं जाडसरच दळायचं। ही गोडंबी टाकते, त्याला खोबरं आणि खारीक, बारीक केलेले बदाम, बारीक केलेले काजू, हा बारीक केलेला डिंक, ही जायफळ पूड। आता हे सर्व आपण मिक्स करणार आहे, एकत्र करणार आहोत। हे पीठ सर्व पाकात मिक्स करते। इथे पौष्टिक मेथीचे लाडू तयार झाले।